जय
तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, बाप कृपावंत,
God.
संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, विठ्ठला 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 भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, सोमेश्वर नामे शिव पुरातन, जिथे परशुरामे मार्येला बाण, महद्ग्रामीच्या शक्ती दैवताला, नमस्कार माझाय मुक्ताईला, मुक्ताई शरणं मुक्ताय शरणं, मुक्ताय शरणं मुक्ताय, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते वंदू चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा
भक्तिमती माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, कीर्तनाला आलेली सर्व टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा, मृदंगाचार्य महाराज, आज आपल्या या जलम या नगरीमध्ये शंभू महाराजांच्या या पवित्र अशा मंदिरामध्ये आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आलेला हा कीर्तनाचा योग. आज कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. प्रबोधिनी म्हणजे देव प्रबोधिनी म्हणजे देव उठवणारी, देवाला झोपेतून जागा करणारी ही एकादशी आहे. आणि अशा या मोठ्या एकादशीच्या दिवशी, पवित्र एकादशी या दिवशी आलेला हा कीर्तनाचा योग. विठ्ठला विठ्ठला आपल्याच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री शंकरभाऊ मोहे यांच्याकडे ही सेवा आणि त्यांचे सुपुत्र आमचे परम मित्र आहेत. त्या योगानं आपल्या गावात येण्याचा योग आला. विठ्ठला विठ्ठला खर तर शरद भाऊ मोहे आणि आमची फार नवीनच ओळख आहे, पण कमी दिवसामध्ये एका भेटीमध्ये त्यांनी ओळखलं आणि तिथून आमची घट्ट अशी मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आमच्या. आणि तसंच हे प्रेम वृद्धिंगत होत राहो हीच शिवशंभूच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठला विठ्ठला देव प्रबोधिनी एकादशी आणि एकादशी या दिवशी जागरणी करावी हा आपल्या गावात अत्यंत उत्कृष्ट असा एक नियम सर्वांनी सुरू केला. 2-3 वर्षांपासून हा नियम सुरू आहे आणि हा अखंड असा चालू राहो. आजच्या दिवसाला जागरणी करावी. एकादशीला जागरणी केल्यानं, इतर दिवशी जागरणी केल्यानं आणि एकादशीच्या दिवशी जागरणी केल्यानं मिळणारं पुण्य हे वेगळं आहे. पटीने आज जास्त पुण्य मिळतं. आणि आपण जागरणी करतो, एकादशीचं व्रत धरतो, उपवास करतो, पण एकादशीचं व्रत आलं कुठून याबद्दल आपण थोडीशी एक माहिती घेऊ. विठ्ठला विठ्ठला पूर्वी या भूतलावर कुणीही एकादशीचं व्रत करत नव्हतं. परंतु काय झालं, रुक्मांगद नावाचा राजा या भूतलावर राज्य करायचा आणि त्या रुक्मांगदाच्या राज्यामध्ये स्वतःच्या देवालयामध्ये फुलं पूजेकरता मिळावी म्हणून एक खूप मोठं बगीचा लावला होता फुलांचा, वेगवेगळ्या प्रकारची फुलं. परंतु त्या बगीच्यामध्ये दररोज फुलांची चोरी व्हायची आणि चोर काही मिळत नव्हता. असं 5-6 महिने चाललं. परंतु 5-6 महिन्याच्या नंतर खूप गस्त वाढवली, सैनिक वाढवले, पण चोर काही हाती लागत नव्हता. 5-6 महिन्यानंतर सकाळी सकाळी दरबार भरला असताना सेवक धावत आला, महाराज चोर सापडले म्हणे. अरे कसे काय चोर सापडतील म्हणे, पकडले तरी म्हण, नाही म्हणे चोर सापडले म्हणे. म्हणजे त्यांचं विमान बंद पडलं म्हणे. अरे बापरे, त्या काळात विमान घेऊन आले चोर. अरे चोर काही सामान्य नाहीत महाराज, इंद्राच्या दरबारातले चोर आहेत, इंद्राचे सेवक आहेत. महाराज सिंहासनावरून उठले आणि धावत बगीच्यामध्ये गेले. पाहता तो काय, इंद्र दरबारीचे सेवक, इंद्राचे सेवक तिथे फुलं चोरण्यासाठी, फुलं नेण्यासाठी आले. काहो कसं काय विमान बंद पडलं म्हणे. महाराज कुठल्या तरी पापाच्या स्पर्शाने आमचं विमान बंद पडलं. मग आता मेकॅनिकल, ते काय इंजिनचं विमान होतं, ते तपाचं विमान होतं. याला आता पुण्यवान मनुष्याचा स्पर्श लागेल.
मग महाराज म्हणत सांगा तुम्हाला कोण अपेक्षित आहे. म्हणे महाराज तुम्हाला माहिती नाही आज एकादशी आहे म्हणे. हे एकादशी काय म्हणे. आज एकादशी म्हणे खूप मोठं व्रत आहे. या पृथ्वी तलावर जर तुमच्या राज्यामध्ये जर कोणी आज उपवासी असेल, स्त्री असो किंवा पुरुष असो, तर त्याच्या स्पर्शाने हे विमान सुरू होईल. आता सकाळी सकाळी एवढी घटना घडली, पण एवढा सगळा राजे महाराज तिथं जाणं, संभाषण करणं, एवढं करेपर्यंत 9-10 सहज वाजले. आता 10 वाजेपर्यंत कोण राहणार आहे उपाशी. सगळे लोक खाऊन पिऊन टूम होते. मग महाराज म्हणत कोणी आहे का उपासी. तेवढ्यात कोणीच नव्हतं. खूप लोक जमा झाले पण उपवासी कोणीच नाही. मग त्या नगरीमध्ये दवंडी पेटवली. ऐका हो ऐका, जर आपल्या नगरीमध्ये आज कोणी उपवासी असेल तर महाराज त्याला 5 गाव बक्षीस देणार आहेत हो. आणि त्याच्या स्पर्शाने जर विमान सुरू झाले तर त्याचा मोठा गौरव करण्यात येईल हो. अशी दवंडी चौकात वाजायला लागली. करता 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 एकही मनुष्य उपवासी नाही, एकही स्त्री उपवासी नाही, पण एका चौकामध्ये एक म्हातारीने ती दवंडी ऐकली आणि जवळ गेली. म्हणे काय रे. म्हणे आजीबाई ऐका कोणी उपवासी. हो म्हणे एक जणी नाही म्हणे उपवासी. सांगा बरं कोण असेल ते. बुढीच्या घरी होती एक जणी. कोण आहे म्हणे आजीबाई. माझी सून आहे म्हणे उपवासी. अरे बरी उपवासी सापडली राहिली म्हणे. अरे सकाळी सकाळी माझ्या लेकानं हाणली म्हणे तिला, म्हणून राग उपाशी आहे. बरं 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 बरं. सेवक गेले त्या बाईजवळ. बाई चला, जर तुमच्या स्पर्शाने जर विमान सुरू झालं तर महाराज तुम्हाला तुमच्या पतीला 5 गाव बक्षीस देतील. आज 5 गावं जर बक्षीस भेटले तर तुमचा उदरनिर्वाह जोरात चालेल, तुमच्याजवळ संपत्ती जमा होईल. पण बाई काय सोपी होती काय. येत नाही म्हणे गळीन. सांगा राजाचा आदेश असल्यावरही ते बाई नाही म्हणे. सैनिक म्हणत बाई चाला. नाही येणारच नाही म्हणे. सासू म्हणे त्या बाईची. ते सैनिक म्हणत आता कसं करा. आता त्याला आणा म्हणे तुम्ही. बरं बरं बरं. तो शेतामध्ये गेला होता, तिथे घोडा पाठवला, त्याला घोड्यावर बसून आणला आणि त्याने त्या बाईला कसं न्याय लागते त्याला बिचारायला माहित होतं. त्यानं नेली आणि लोटली विमानाजवळ. गेल्यावर म्हणे नाही करत म्हणे स्पर्श. त्यानं लोटली विमानाजवळ नेल्यावर जसा त्या बाईचा स्पर्श विमानाला झाला, विमान सुरू झालं. एवढं महत्व त्या उपवासाला आहे. उपवासी राहण्याला काय निमित्त काय होतं त्या बाईचं उपवासी राहण्याचं. उपवास हे प्रयोजन होतं काय नाही. दुसऱ्याच कुण्या कारणाने ती उपवासी राहिली, परंतु तिच्या स्पर्शाने ते विमान सुरू झालं. मग तो चमत्कार जेव्हा सर्वांना दिसला डोळ्यानं आणि ते सैनिक इंद्राचे सेवक निघून गेले, त्या दिवसापासून राजाने नगरीमध्ये दवंडी पेटवली. ऐका हो ऐका, आजपासून दर पंधरवाडी एकादशीला आपल्या नगरीमध्ये अन्न शिजणार नाही. प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी उपवास करायचा आहे हो. जर कोणी उपवास केला नाही तर त्याला शिक्षा करण्यात येईल हो. आता राजा बोलेन दल हाले. कडक उपवास करायला लागले लोक. करता 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 काही कालखंडानंतर काय झालं माहित आहे. रुक्मांगद एकादशी, रुक्मांगद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. रुक्मांगद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी.
व्रताचा परिणाम असा झाला की व्रत करू करू सगळ्या नगरीमध्ये लोक पावन झाले, पुण्यवान झाले आणि पूर्ण नगरीची नगरी वैकुंठामध्ये देवाला न्यावी लागली. असं हे परम पावन असं एकादशीचं व्रत आहे. म्हणून हे आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि आज विशेष कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे देवाला निद्रेमधून उठवणारी एकादशी. आणि देव झोपते कधी? आषाढी एकादशी. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं आपण म्हणतो. म्हणजे आषाढी एकादशीला देव निद्रिस्त होतात आणि 4 महिने देव झोपलेले असतात आणि आजच्या दिवसापासून ते उठतात. देव प्रबोधिनी एकादशी अशा ह्या 2 एकादशी अत्यंत मोठ्या आपल्या संप्रदायामध्ये मानल्या गेल्या. 24 एकादशांपैकी ह्या 2 आषाढी आणि कार्तिकी. आणि पांडुरंग परमात्मा सुद्धा काय म्हणतो? आषाढी कार्तिकी विसरू नका मज. देवाला सुद्धा म्हणजे एकदा झोपताना माझ्या भेटीला या आणि मला उठवायला या. म्हणून आपण 1 महिना काय करतो? काकडा आरती काढतो. कशासाठी? शेवटचा 1 महिना हा चतुर्मासातला 4था महिना. 1 महिनाभर आपण काकडा आरती करतो आणि देवाच्या विनवण्या करतो. काय विनवण्या करतो? उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला रुणोदय सरले करतो. त्याच्यासाठी आपण 1 महिनाभर काकडा म्हणतो. तेव्हा तो परमात्मा झोपेतून जागा होतो आणि या सृष्टीच्या पालनाकरिता सज्ज होतो. विठ्ठला 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 कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी देहूचे राजे तुकोबाराय महाराज यांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा असा अभंग. विठ्ठला विठ्ठला हो. अभंगामधून महाराज संतांचा मोठेपणा सिद्ध करतात. तुम्ही संत. तुकाराम महाराज संत नव्हते. तुकोबाराय महाराज स्वतः एक महान संत होते. परंतु स्वतःचा संतपणा मागे ठेवतात आणि आधी झालेल्या संतांना उद्देशून काय म्हणतात? तुम्ही संत. पहिला शब्द आपल्या अभंगामध्ये तुम्ही संत. संत म्हणजे कोण? नाही संत चिन्हे उमटली अंगी. ते चिन्हे कोणती? संत कुणाला म्हणावं? आज परमार्थामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा अनेक साधू आपल्याला दिसतात. परंतु संतपद मिळवण्यासाठी अपार असा त्याग करावा लागतो. तेव्हा संत हो. विठ्ठला विठ्ठला नवविधा भक्ती ज्याच्या अंगामध्ये रक्तात भिनलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती
जो कसोसीने करतो त्या नाम संत. विठ्ठला विठ्ठला तुम्ही संत कोण आहात? पुढचा शब्द अभंगामध्ये आहे तुम्ही संत. पहिला शब्द आला माय. तुम्ही संत माय, तुम्ही संत बाप, तुम्ही संत कृपावंत. 3 उपमा पहिल्या चरणामध्ये लावल्या. तुम्ही संत माय. तुम्ही संत कसे आहात? संत कसे असतात? आई सारखे असतात. आई काय करते? लेकुराचे हित, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते. करीला भावीना प्रीती, करीला भावीना प्रीती. ऐशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते. आईला काय असते? लेकराविषयी कळवळा असतो. एका बाईनं एका गावले असंच आम्ही कीर्तनामध्ये सांगितलं. म्हणे महाराजनं म्हणे कीर्तनात सांगलं की लेकराविषयी आईले कळवळा असते. कळवळा, करोळा नाही, कळीवळा नाही, कळवळा. कळवळा कशाला म्हणतात? बोंबीपासून तिनं जन्म दिला असते त्याले. वरवर भक्ती रुईचे फुलं अलग, पण जिनं जन्म दिला असते तिला माहित असते काय वेदना असतात मुलाच्या. 9 महिने 9 दिवस पोटात वागवणं, त्याला लहानाचं मोठं करणं किती मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पेलणं. लेकरू कसंही असो, पण आई त्याला प्रेमच देते, त्याचं हितच पाहते. म्हणून साधू संतांनी सुद्धा अभंग लिहून ठेवले की नाही? काय म्हणतात महाराज? लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, चित्त ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. मोबदला मागते काय त्याचा? की तुला लहानाचं मोठं केलं मी ना, तर मला आता महिन्याचा पगारातला अर्धा पगार देत जाय तू. असं कोणती आई मागते का हो? असं नाही मागत कधी. तसे असतात संत. तसे असले पाहिजेत संत. आई सारखं ज्यांचं चित्त आहे, आई सारखं ज्यांचं हृदय आहे, त्या नाम संत. विठ्ठला विठ्ठला दुसरी उपमा दिली. तुम्ही बाप, तुम्ही संत माय, बाप कृपावंत. अभंग असा वाचला समजणार नाही, परंतु जेव्हा अभंगाला तुम्ही संत माय, संपला विषय. तुम्ही संत बाप, आईची उपमा सुद्धा तिथे तुकोबाराय महाराजांना कमी वाटली. तिथे म्हणतात तुम्ही बाप, तुम्ही संत बाप. आईची उपमा कमी वाटली. बापाची भूमिका काय संसारामध्ये, जीवनामध्ये आपल्या? आईची भूमिका प्रत्येकाने मांडली, परंतु बाप हा पडद्याआळे राहिला. आईचं प्रेम प्रत्येकाला दिसलं, पण बापाचं हृदय कधी कोणाला कळलं नाही. या संसारासाठी खस्ता जर कोणी खाल्ल्या, बापाने खाल्ल्या. कर्ज केलं, वावर पिकलं नशीन, कर्ज केलं,
वेळेनुसार वावर विकलं, गहाण ठेवलं, पण बरोबरी केली. पोरीचं लग्नच केलं. पोराले नोकरीवर लावायसाठी पैसे नव्हते, शेत विकलं आणि त्याचे भरले. किती दुःख झालं असेल त्या बापाला. म्हणजे कुटुंबावर येणारे आघात जो पहिल्यांदा स्वतःवर झेलतो त्या नाम आहे बाप. बाप करी लेकराची ओढी, बाप करी ओढी, लेकराची ओढी, बाप करी लेकराची ओढी, बाप करी ओढी, लेकराची बापाचं हृदय नारळासारखं कणखर आहे. कधी दटावून सांगेन, कधी मारून सांगेन, त्या नाम बाप. आईचं हृदय कसं आहे? आईचं हृदय कोमल आहे, लोण्यासारखं आहे. हो, एका गावामध्ये एकच मुलगा होता. त्याचे वडील वारले, लहानपणी वडील वारले आणि आई एकटी आणि मुलगा एकटा, असे दोघच राहायचे. वयात आला मुलगा, त्याचं लग्न झालं पण सूनबाई जरा द्वाड निघाल्या. म्हणे आपण वेगळे राहू. एकुलती एक आई आणि एकुलता एक मुलगा. आता आईला विभक्त करणं म्हणजे बिचारीला हातानच करणं आलं. मग तो मुलगा वेगळा राहायला लागला. भांडणापेक्षा वेगळं बरं. गावाच्या बाहेर वाडा होता, तिथे आई राहायला लागली आणि गावातल्या घरामध्ये मुलगा आणि सून राहायला लागली. सुखानं संसार सुरू झाला. बाजाराचा दिवस आला, मुलगा बाजाराला गेला आणि तिथे त्याने खाऊ विकत घेतला, पेढा विकत घेतला आणि येताना रस्त्यात आईचं घर पहिल्यांदा लागलं ना. मग आईच्या घरी गेला आणि आई त्यातला तुला पेढा काढ, असा पेढा आईला दिला. तिने काय किती काढला असेल हो आईनं? अरे मला कशाला पाहिजे रे बाळा. एक पेढा काढला आणि बाकीची पुडी बांधून ठेवली, त्याच्या थैलीमध्ये टाकली. हा घरी आला. घरी आल्यानंतर बायको पाहते तर पुडी फोडलेली. का म्हणे ही पुडी दुकानदाराच्या हाताची बांधलेली वाटत नाही. बाई हुशार होती. ही पुडी रस्त्यात फोडल्या गेली म्हणजे तुम्ही येता येता तुमच्या आई जवळ गेले होते की नाही? हा म्हणे नाही. खरं बोला म्हणे, माझी शपथ आहे तुम्हाला. हा म्हणे गेलो होतो. मग यातला पेढा तुमच्या आईला दिला की नाही? म्हणे हो दिला. मग असं कसं काय केलं? म्हणजे माझ्या पेढ्यातला पेढा तुमच्या आईला का दिला? तिच्या माझी लागले भांडणं. तो म्हणे आता दिला तर दिला, राहू दे ना. नाही म्हणे खरं सांगा, तुमचं मायावर प्रेम जास्त आहे की तुमच्या आईवर? आता बिचारा आता काय संकटात पडला, धर्म संकटात. जाऊ द्या म्हणे, इथं काय आपली आई आहे. म्हणे माझं प्रेम तुझ्यावर जास्त आहे. मायावर जर प्रेम जास्त आहे म्हणे तर जा आणि तुमच्या आईचं काळीच काढून आणा म्हणे माझ्यासाठी. आता टॉर्चर हो माणूस की नाही. एक दिवस तो कामातून जाते, त्याचा भिजा. रोज टॉर्चर त्याला केलं की डोक्यातून चालला जाते माणूस. तो दिसते चांगला तुम्हाला, पण तो डोक्यात खराब होईल असते. टॉर्चर करू नये जास्त. एक लिमिट असते कोणाही गोष्टीचं. तो झाला टॉर्चर, हु त्यानं खरंच सुरा घेतला हातात. आज म्हणे फैसलाच करतो. धावत गेला. गावाच्या बाहेर आई होती. आई
आवाज दिला. आई बाहेर आली. काय म्हणतं रे, काय म्हणतं रे, एवढा शब्द बोलण्याच्या वेळा त्याने तिच्या हृदयामध्ये खंजीर खुपसला आणि तिचं हृदय फाडलं, तिचं काळीज काढलं आणि ते काळीज घेऊन बायकोला दाखवण्यासाठी धावत निघाला. धावता धावता याच्या मागे गावातले लोक लागले की मूर्खा, याने आईला मारलं, पकडा याला. हा मागे पायाचा पुढे पळायचा, मागे पायाचा पुढे पळायचा, असं करता 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 काय झालं, ठोकर लागले आणि पडला. आईचं हृदयही बाजूला जाऊन पडलं आणि त्या आईच्या हृदयामधून आवाज आला, बाळा तुला काही लागलं तर नाही ना. याला म्हणतात आईचं हृदय. विठ्ठला 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 हृदयामधून आवाज आला, बाळा तुला काही लागलं तर नाही ना. असं आईचं हृदय मऊ असते, नरम असते, लोण्यासारखं असते, पवित्र असते. नवनीत मृदु सबाय नवनीत तैसी सज्जना देत जासी अपंगिता नाही जासी धरी दोरू धरी कारंजले गांजले जासी म्हणे एवढं हृदय आईचं असते की तिचं काळीज फाडून जरी काढलं बाहेर तरी त्या काळजामधून आवाज येतो, बाळा. म्हणजे लेकराचं हितच पाहते ती. म्हणून संतांनी अशीच उपमा नाही दिली, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त अशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तशीच उपमा नाही दिली आईला. ती आई सारखं हृदय असते त्या नाम संत. संत असतात तसे आईच्या हृदय ज्यांचं हृदय आईच्या हृदयासारखं असते, आई सारखं जे प्रेम लावतात, आई सारखा जिव्हाळा लावतात, त्या नाम संत. दुसरी उपमा दिली बापाची आणि तिसरी उपमा दिली तुम्ही कृपावंत. संत हे कृपावंत असतात. कृपावंत कसे? नाथबाबांच्या दरबारामध्ये गावबा फक्त पुरणाची पोळी खायला भेटावी म्हणून यायचा. त्याने हट्ट धरला, आई मी घरी येणार नाही, मी इथेच राहतो. पण नाथरायांच्या दरबारामध्ये जेव्हा तो राहिला तेव्हा आला त्यावेळेस असा पतला होता. आणि 3-4 महिन्यानंतर जेव्हा गावबा पाहला, हा असा झाला. दररोज पुरणाच्या पोळ्या खायचा आणि तूप खायचा. मग नाथरायांना लिखाण करताना काही लिखाण अर्धवट होतं आणि त्यांनी दिवस ठरवला की मला षष्टीला या जगाचा निरोप घ्यायचा आहे, मला तुमच्यामधून निघून जायचं आहे, मला समाधिस्थ व्हायचं आहे. परंतु जाण्याचा दिवस आणि लेखीकाम जर बघितलं तर ते पूर्णत्वात जाईल असं सर्वांना वाटलं, असं जाणार नाही. पूर्णत्वात जाईल असं वाटलं नाही. म्हणून शंका व्यक्त केली. म्हणाले, नाथ बाबा आपण जाण्याचा संकल्प केला, योग्य आहे, ठीक आहे, परंतु हे लिखाण कसं पूर्ण होईल? तेव्हा नाथरायांनी सांगितलं, हे राहिलेलं लिखाण गावबा पूर्ण करेल. गावबाला पुढे बोलवलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, नजरेनं त्याच्यावर कृपा केली. त्या दिवसापासून उर्वरित भावार्थ रामायण हे गावबाने पूर्ण केलं. याला म्हणतात कृपा. संत हे कृपावंत असतात. तुमच्या आपल्याकडून ते शक्य नाही. विठ्ठला विठ्ठला संत नव्हती जगा मानसाच्या सारखे. संत नव्हती जगा मानसाच्या सारखे. संत नव्हते जगा माणसाच्या सारखे. संत हे दिसतात
माणूस त्यांना म्हणू नये. संत कोण असतात? देवते संत, 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 देवते संत. देव कोणीच पाहिला नाही. ज्यांनी देव पाहिला ते सुद्धा काय म्हणतात तुकोबाराय महाराज, देव पहावया गेलो तेथे देव होऊनी ठेलो. देव पाहण्याची वस्तू नाही, देव ही अनुभवायची वस्तू आहे. म्हणून कोणी म्हणेल मी देव पाहला, आमच्या तुकोबाराय महाराज पुरावा देतात. देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. स्वतः देव होणं यालाच म्हणतात देव पाहणं. विठ्ठला विठ्ठला मग आपण ज्यांना पाहिलं तेच आपले देव. आपण गजानन महाराजांना पाहिलं, संत गजानन महाराजांना आपण पाहिलं, खरे देव तेच. संत सखाराम महाराजांना आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं, आपल्यासाठी तेच देव. असे अनेक संत या भूतलावर झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांना आपण पाहिलं, तेच देव. आई मुक्ताईला आपण पाहिलं, त्याच आपल्यासाठी खऱ्या देवी. विठ्ठला विठ्ठला स्वतः एक पराकोटीचे संत असताना तुकोबाराय महाराज स्वतःला काय म्हणवतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये? तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 तुम्ही संत
उत्तरार्धामध्ये महाराज स्वतःला पतित म्हणतात. पराकोटीचे संत असणारे तुकोबाराय महाराज स्वतःला पतित म्हणवतात, स्वतः पतित म्हणतात आणि आधी झालेल्या माऊलींना उद्देशून अनेक अशा उपमा देतात. हा संतांचा मोठेपणा आहे. इथेच त्यांचा मोठेपणा सिद्ध होतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्याला आपल्या कर्मानुसार जन्म मिळतो. संतांना परमात्मा इथे पाठवतो आणि देवाला इथे बोलवावं लागतं जन्म घेण्यासाठी. हा फरक आहे. आपल्याला आपल्या कर्मानुसार जन्म मिळतो. मनुष्य जन्म ज्या अर्थी आपल्याला मिळाला त्या अर्थी आपलं पापही होतं. तसं नाही जन्म मिळाला. आणि हा जन्म कशासाठी मिळाला? देवाने आपल्याला काय काय दिलं? डोळे दिले, कान दिले, मुख दिले. सुंदर असा निसर्ग आपल्यासाठी आहे. लाखो रुपये किमतीचा ऑक्सिजन आपल्याला फुकट आहे. कोरोना काळामध्ये ज्यांना ऑक्सिजन लागला त्यांना त्या ऑक्सिजनची किंमत विचारा. आपल्यासाठी त्याने फुकट निर्माण केला. दिले इंद्रिय हात पाया कान, इंद्रिय हात पाया कान, डोळे मुख बोलाया डोळे फक्त हे सुंदर जग पाहण्यासाठी नाही दिले. हे कान फक्त याला गोड वाटेल ते ऐकण्यासाठी नाही दिले. आणि हे मुख फक्त बोलण्यासाठी नाही दिले. हे कशासाठी दिले? दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. परमात्म्याच्या जवळ जाण्यासाठी हे शरीर दिलं. जेव्हा याचा हा आईच्या पोटामध्ये असतो, प्रत्येकाची अवस्था ही आईच्या पोटामध्ये जेव्हा असतो तेव्हा एकच धावा करतो, सोहम सोहम सोहम. सोहम म्हणजे परमात्म्याचा एक नाम आहे. आणि वेळोवेळी त्याला प्रार्थना करतो. एक वेळ कारी या दुःखा वेगळे, एक वेळ कारी या दुःखा वेगळे, एक वेळ कारी या दुःखा वेगळे, एक वेळ कारी या दुःखा वेगळे. आठवे
गर्भवासाच्या दुःखामधून एकदा मला बाहेर काढ. मी तुझा आठव करीन. कसा करीन? रात्र आणि दिवस पांडुरंगा. रात्रीही तुझा आठव करीन, निद्रेमध्ये सुद्धा आणि जागृतीमध्ये सुद्धा तुझा आठव करीन. असा धावा करतो आणि देव याला त्या गर्भवासाच्या दुःखामधून बाहेर काढतो. जसा हा बाहेर येतो, याला बाहेरची हवा लागते आणि हवा एवढी विषारी आहे की सोहम 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 म्हणणारा प्राणी बाहेर येता बरोबर म्हणते कोहम कोहम कोहम. कोहम म्हणजे कोण तू, कोण तू, कोण तू. एवढी हवा विषारी आहे. विठ्ठला विठ्ठला जन्म होता बरोबर तो चांगलाच असतो, पण वारा लागता बरोबर बिघडतो. म्हणून आपल्या पाल्याला हा विषारी वारा लागू नये याची दक्षता जर पालकांनी घेतली तर आपला पाल्य हा कधीच बिघडणार नाही. विषारी वाऱ्याच्या संपर्कामध्ये त्याला येऊ देऊ नका. समजने वाले को इशारा काफी है. आता महाराज विषारी वारा कोणता ते नका विचारू. विठ्ठला विठ्ठला मनुष्य हा संगती प्रिय प्राणी आहे. संगतीने मोठे मोठे खाली आदळले. म्हणून संगत कोणाची करावी? चांगल्याची संगत केली तर पोरग चांगलं उपजेल. वाईटाच्या संगतीमध्ये जर गेलं तर ते कितीही चांगला पिंड असू द्या ते वाईटच करेल. संगत विठ्ठला विठ्ठला असो. संत हे अवतीर्ण होत असतात. अवतीर्ण होऊन काय करतात बरं? अवतीर्ण होतात हे सत्य मानायचं कसं? तुकोबाराय महाराजांच्या वचनावर विश्वास आहे आमचा. बोला एखादं वचन. आम्ही वय कुंठ वासे, आम्ही वय कुंठ वासे, आम्ही वय कुंठ वासे, आम्ही वय आलो यात कारणासे, आलो यात कारणासे, आलो यात बोल
वैकुंठवासी तुकोबाराय महाराज स्वतः सांगतात, आम्ही वैकुंठावरून आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणत्या कारणाने आलो? बोलिले जे ऋषी, आधी ऋषी जे बोलून गेले, साच भावे वर्ताया, त्याच मार्गाने चालण्यासाठी. काय झालं? मार्ग पुसट झाले. आता भक्तीचे मार्ग पुसट जेव्हा होतात तेव्हा संत अवतार घेतात आणि काय करतात? झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. ते मार्ग झाडतात आणि पुसट झालेल्या वाटा स्पष्ट करतात. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. आधी जे संतांनी मार्ग दाखवून दिलेले आहे त्या मार्गाने जर चालत राहिलो आपण तर न पडे गुंता कोठे काही. कारण काय होते? चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकलं की फेरा पडतो. संत अवतीर्ण कशासाठी होतात? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. अवतार तुम्हा घराया कारण, घराया कारण, घराया कारण. अवतार तुम्हा, अवतार तुम्हा, अवतार तुम्हा घराया कारण, घराया कारण, घराया कारण. अवतार जीवांचा उद्धार करण्यासाठी पुसट झालेल्या वाटा ह्या स्पष्ट करून दाखवण्यासाठी संतांचा अवतार प्रयोजन आहे. देव त्यांना त्याच्यासाठीच पाठवतो. देव हा स्तुतिप्रिय आहे. स्तुती कोणाची करावी? माणसाने माणसाची स्तुती कधी करू नये. स्तुती करावी ती देवाची करावी, कारण त्याला ती आवडते. माणसाने माणसाची स्तुती केल्याने माणसाचा फायदा होत नाही, उलट त्याचा चमचा असं आपल्याला म्हणतात. परंतु परमात्म्याचा जर कोणी आपल्याला चमचा म्हणत असेल तर तो चमचा सुद्धा कामाचा आहे. म्हणून स्तुती जर कोणाची करावी वाटत असेल तर ती त्याची करावी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. ही त्याची अशी स्तुती करा. सकळ देवा देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा सदा शिवा सहजर्वा. स्तुती परमात्म्याची करा, ज्या स्तुतीने आपलाही फायदा होईल. या लोकातून एक दिवस हा लोक सोडून आपल्याला परलोकामध्ये जायचा आहे.
अहो, आपल्याला जर एखाद्या गावाला जायचं असेल, नेमकीच भाऊबीज झाली आता, एवढाल्या थैल्या होत्या गाडीला बांधेल. काय नेलं शिन या बायानं तिकडे? किती दिवस राहिले असतील? टाल्याच्या टाल्याच होत्या गाडीले अशा. कोणाच्या लटकेल तर कोणाच्या घासत जाईल तर कोणाचा पंदा तुटेल, कोणाच्या पडल्या, कोणी थैली पायी पडला तरी नेतातच. किती दिवस राहतात? 4 दिवस. 4 दिवसासाठी एवढी मोठी थैली न्याय लागते की नाही? मग एक दिवस आपल्याला हा पृथ्वीलोक सोडून कुठेतरी जायचं आहे बाहेर प्रवासाला. मग तिथे जाण्यासाठी आपल्याला सोबत शिदोरी लागेल. आपल्या भावाच्या घरी जाण्यासाठी, आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी आपल्याला एवढं मोठं गाठोडंभर सामान लागते. मग एक दिवस हा इहलोक सोडून परलोकामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे काहीतरी सामग्री लागते. तिथे चिवडा लाडू नाही चालत. करा हरी भक्ती परलोकील कामा, सोडविल यामा पासोनिया, सोडविल यामा पासोनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यामा पासोनिया, सोडविल यामा पासोनिया. करा हरी भक्ती परलोकील कामा, करा हरी भक्ती परलोकील कामा. करा हरी भक्ती परलोकील कामा, करा हरी भक्ती परलोकील कामा. सोडविल यामा पासोनिया, सोडविल यामा पासोनिया. करा हरी भक्ती परलोकील कामा, करा हरी भक्ती परलोकील कामा. सोडविल यामा पासोनिया, सोडविल यामा पासोनिया. म्हणजे तिथे जाण्यासाठी हरिभक्तीची गरज आहे, पुण्याची गरज आहे. तिथे पुण्याची शिदोरी पाहिजे, सोबत पुण्याचं गाठोडं पाहिजे. मग ज्या कर्माने पुण्य होईल ते कर्म जर आपण केलं तर आपल्यासोबत शिदोरी येणारच आहे. आणि त्या पुण्याच्या बलावर आपल्याला कुठला जन्म पुढचा मिळतो का मुक्त होते हे शरीर, हे अवलंबून आहे. हेही देवाची भक्ती कशी करायची आणि का करायची हेही काही लोकांना कळत नाही. अशा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संतांच्या अवताराचं प्रयोजन असतं. हे जडजीव कसे? जडजीव म्हणजे काय हो? बुद्धिहीन. तेले कसं जगा हे समजत नाही, काय करा हे समजत नाही, काय संग काय खा हे समजत नाही. असे समाजामध्ये अनेक लोक आहेत की त्यांना अजूनही समजत नाही जीवन कसं जगा. माणसाने माणसाशी माणसासारखे जगावे हेही त्यांना कळत नाही. पण अशा जडजीवांचा समाज तिरस्कार करतो, त्यांना दूर लोटतो. परंतु संत त्यांना जवळ करतात आणि त्यांना समजून सांगतात. कसे समजून सांगतात? आणि मूर्ख कसे असतात, जडजीव कसे असतात? एका गावामध्ये एका जणाला सर्वजण म्हणायचे, मूर्ख आहेस तू. काही त्यानं केलं की मूर्ख आहेस तू. त्याला नावच पडलं मूर्ख 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 म्हणून म्हणून तोही कावला. शेवटी त्यालाही डोकं काही ना काही होतच. म्हणे हेट, या गावात आपल्याला राहायचं नाही. 8-10 गावं सोडले त्यानं, दूर गेला. पूर्णाच्या काठावरचं एक गाव पाहिलं. उन्हाळा दिवस होता. सकाळी सकाळी झिऱ्यावर गेला. झिरे होते उन्हाळ्या दिवसात. आपण पूर्णा काठचे लोक आहोत सगळे. झिरे माहित आहे आपल्याला कसे छापतात तर. आणि ते सकाळी त्यातलं पाणी आणत भरून झिरे इथलं. गेला हा सकाळी झिऱ्यावर बसला आणि तिकडून लोक आले. सकाळी सकाळी 7-8 गावं सोडून गेलता बरं. ओळख नाही पाळख नाही. ते दुरूनच लोक आले. ओ मूर्खा, बरं तुम्हाला सांगला कोणाला म्हणे बा मूर्ख आहे मी 7-8 गावं सोडून आलो त्यासाठी. अरे सांगायचंच काम नाही म्हणे.
तू त्या झिऱ्यात पाय ठेवून पाणी पिऊन राहिला म्हणे, त्याच्यात गुन्ह्या टाकून राहिला, तू शायनास का म्हणे, तू मूर्खच आहेस. माणूस मूर्ख आहे की त्याचे लक्षणं मूर्ख आहेत? लक्षणं मूर्ख आहेत. म्हणून मूर्खासारखे लक्षणं ज्याच्यात असतील ते जळजीव असतात. पण त्या जळजीवाचाही उद्धार संत करतात. कसा? एका जणाले ब्राह्मण हा शब्द येतच नव्हता. तो साधू संत माणसाकडे गेला, संताकडे, म्हणे ब्राह्मण आपल्याला येतच नाही म्हणे, तो काय भलकाहीच म्हणे. मग त्यांनी एक आयडिया केली. घोड्याच्या पागीमध्ये गेले आणि त्या घोड्याच्या तोंडामध्ये ते दाण टाकतात किंवा डाळ टाकतात हरभऱ्याची, आणि त्या हरभऱ्याला खाऊ घालतात. तर घोड्याला ते तोंडाला असं बांधतात. त्याला काय म्हणतात? तोबरा. त्याला म्हणतात तोबरा. मग त्याला विचारलं, हे काय रे म्हणे? म्हणे तो तोबरा. अरे तोबरा आलं म्हणे. मग आता म्हण म्हणे पुढे, म्हणे तोबरा म्हण, तोबरा म्हण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. करुणी सायास शिकविली, करुणी सायास शिकविली, सायास करून. जड जीव जरी असला तरी त्याला जवळ करतात आणि त्याला शिकवतात. त्या नाम संत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपणा सर्वांना आशा आहे सुखाची. सर्वांना पाहिजे काय? सुख. सुखी होण्यासाठी सर्वांची धडपड. तुम्ही कीर्तनामध्ये आले, मी कीर्तन करण्यासाठी आलो. टाळकरी सुद्धा गायन करून राहिले सुखासाठी. हे केल्याने आम्हाला सुख प्राप्त होईल. हे महाराज मृदंग वाजवून राहिले, हे वाजवण्याने मला सुख प्राप्त होईल. विनयकरी महाराज विना गळ्यामध्ये घेतला आणि सुंदर त्यामधून ध्वनी स्वर काढतात. कशासाठी? हे वाजवण्याने, हे करण्याने मला सुख प्राप्त होईल. मी या नारदाच्या गादीवर उभा आहे. 1-1.5 तास तुमच्याशी बोलल्यानंतर, अभंगाचं चिंतन केल्यानंतर मला सुख प्राप्त होईल. सर्वांना आशा आहे ती सुखाची. परंतु आपण मागतो कुणाला? हो, पैशाची जर आवश्यकता असेल उसने मागायची, तर ज्याचा खिसा रिकामा आहे तो आपल्याला देईल का? कुणाकडे जाऊ आपण उसने मागण्यासाठी? ज्याच्या जवळ आहे त्याच्या जवळ. पण आजच्या कीर्तनामध्ये फक्त सुखी नाही करायचं. तुकोबाराय महाराज म्हणतात, मी सर्वांना सर्व सुखी करणार आहे. विठ्ठला विठ्ठला हो. या संसारामध्ये तुम्हाला जर सुख वाढवायचं असेल तर अनेक मार्ग संतांनी सांगितले. या सुखालागी जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळा. महाराज, आम्ही पंढरपूरला सुद्धा जाऊन आलो पण सुखी नाही झालो. फक्त पंढरपूरला जाण्याने सुखी नाही होणार. पंढरपूरला गेल्यानंतर तुला काय दिसलं, तू काय अनुभवलं आणि घरी काय आणलं आणि घरी आल्यानंतर काय करतोस यावर तुझं सुख डिपेंडेड आहे. विठ्ठला विठ्ठला जसं पैशांची आवश्यकता असेल तर पैशावाल्याजवळ आपल्याला जावं लागेल. तसं जर सुखी व्हायचं असेल तर ज्याच्या जवळ सुख आहे त्याच्याकडे जावं लागेल. मग या जगतामध्ये जो सुखी आहे, नव्हे सर्व सुखी आहे, तो कोण? ज्याच्याजवळ सर्व सुख आहे तो कोण? अनेक संतांनी पुरावे दिले. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर,
सुंदर. एक जण म्हणे मम्मी एसटीच नाही पाहिली म्हणे कशी असते तो. त्याच्या बाबानं काय केलं, त्याला नेलं एसटी आगारात, घातला तिकडे मांगे. काय असेल त्या आगारात एसट्याच एसट्या, कोणती बिघडेल, कोणती चालू, कोणती पंक्चर होईल, कोणी पेट्रोल टाकायला येईल, कोणती डिझेल टाकायला, कोणती ट्रिप झाली, कोणती अशा पाठीची तर कोणती अशी उभ्या पाठीची. अनेक प्रकारच्या एसट्या पाहिल्या म्हणे. ह्या आहेत का एसट्या? बापा बापा बापा, एसट्याच एसट्या. जिथे एसट्याच एसट्या असतात त्या नाम एसटी आगार. तस जिथे सुखच सुख आहेत, अनेक प्रकारचे सुख एका ठिकाणी नांदतात, ते सर्व सुखाचे आगर. आणि तो कोण आहे? बाप रखुमा देवीवर. परंतु एक जण फार द्वाळ होता म्हणे, महाराज हा पुरावा फक्त ज्ञानेश्वर महाराजांचा एकट्यांचा, आम्हाला अजूनही पुरावे पाहिजे. फक्त एका संतांना दिसले का म्हणे सर्व सुखाचे आगर आहे म्हणून? नाही, दुसरा पुरावा दिला. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगर, सर्व सुखाचे आगर. जमलं का म्हणे आता? नाही म्हणे, अजूनही जमलं नाही. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर. एवढे संत खोटे आणि तू एकटा खरा आहे का म्हणे? नाही म्हणे, आता पटलं मला. सर्व सुखाचे आगर आहे पंढरीश परमात्मा, रुक्मिणीचा पती. मग या पंढरीश परमात्म्याजवळ सर्व सुख आहेत, पण ते सुख आपल्याला प्राप्त कशी करून घ्यायची? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबराय महाराज सांगतात. वाढवया सुख भक्ती भावन, वाढवया सुख भक्ती भावन, सुख भक्ती भावन, वाढवया सुख भक्ती भावन, वाढवया सुख भक्ती भावन,
कमी आहे, कमी वेळामध्ये सर्वांना सुखी करून टाकायचं आपल्याला. आज कीर्तनाला आलेली सर्व मंडळी सुखीच. फक्त तुकोबाराय महाराज जो क्रम सांगतात त्या क्रमाने भक्ती करा. तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं वाढावं या सुख. तुम्हाला जर सुख वाढवून घ्यायचं असेल, ऐहिक नव्हे परलौकिक सुख, परलौकिक या संसारामध्ये या पृथ्वी तलावरचं सुख तर तुम्हाला प्राप्त होईलच होईल. परंतु जेव्हा तुम्ही इथून हा लोक सोडून परलोकामध्ये जाल, तिथे सुद्धा तुम्ही सुखीच व्हाल. तो मार्ग या चरणामध्ये आहे. वाढावया सुख. तुम्हाला जर सुख वाढवून घ्यायचं असेल तर भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. विठोबाचं नाम घ्या, उलटा क्रमानं वाचत. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. 5च गोष्टी ध्यानात ठेवा. पंचवार्षिक कार्यक्रम आहे विधानसभा. 5 वर्ष गेले की आमच्या इकडे पाहिजे. हा तसा कार्यक्रम नाही. एकदा फक्त या मार्गाने चाला. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमीर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ. अशी नशा आहे. कृष्णांजन एक वेळा. नशा करा, पण जी नशा 1 तासात आणि 1.5 तासात आणि एका रात्रीत उतरून जाते, ते काय कामाची नशा. हे नशा हरिनाम की करो. जो एक बार चढ़े तो उम्र भर ना उतरे. ये जिंदगी तो नशे में रहेगी, लेकिन अगली जिंदगी भी वही नशे में जन्म मिलेगा. चांगल्याच्याच घरी जन्म भेटीन. या जन्मामध्ये केलेलं पुण्य पुढच्या जन्मामध्ये कामात येईल. त्या पुण्याने जन्म मिळेल. या जन्मामध्ये जरी दुःख भोगलं तरी पुढील जन्मामध्ये भोगण्याची गरज पडणार नाही. जन्म कर्मच मे दिव्यम. जन्म हा कर्माने दिव्य करता येतो. परंतु आजच्या या चरणामध्ये आपल्याला महाराज म्हणतात तुम्हाला सुखीच करून टाकतो. वाढावया सुख. सुख वाढवण्यासाठी काय करायचं? भक्ती भाव. भक्ती लक्षात ठेव जा. भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. विठोबाचं नाम घ्या. एवढं लक्षात ठेवा. बाकीचं कीर्तन नाही ध्यानात ठेवलं चालेल. विठोबाचं नाम घ्या. कुळाचारानं वागा. कुळाचारानं वागणं म्हणजे येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवीती. आपल्या वडिलांनी जे केलं तेच करत याचं पुढे. आपली बांडी हाकाल्याची नाही. नाहीतर मग का आता ते काही काम नाही ते करायचं. पहिले करतले लोक अज्ञानी होते, अडाणी होते. नाही, हजारो वर्षाचं रिसर्च आहे त्याच्या मागे. तुम्ही 16 आणि चुकुलियावर मग फेरा पडे. मग आमचं हुकलं, आम्हाला पुरी पडत नाही. आमचं सगळं चांगलं आहे पण देव खाऊ देत नाही. काऊन असं झालं? चुकलियावर मग फेरा पडे. चेने है तो दात नहीं, दात है तो चेने नहीं. चेने भी है दात भी है, उसको क्या मजा है उसकी. त्याची मजा काऊन आहे? एकाची सजा आणि एकाची मजा काऊन आहे? कर्म. कर्म चुकलं, वर्म चुकलं, चुकलिया वर्म फेरा पडे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. वडिलांनी जे केलं, माझ्या वडिलांची मी राशीगा देवा. तुकोबाराय महाराज म्हणतात माझ्या वडिलांनी जे केलं ते आम्ही करतो. वडिलांची वारी होती आमच्या पंढरपूरची, आम्हीही करतो. तसं कुळाचार, त्या कुळाचारानं वागा. कुलदेवीची भक्ती करा. कुलदेवी सांगा बरं, माहित आहे का आपल्याला? आता राहिल्या काय कुलदेव्या माहित? बायले तरी माहित आहे, जुन्या बायले काही काही. माणसाईले आणि पोरायले तर अजिबात माहित नाही कुळदेवी काय आहे. तर आपल्या कुळदेवीची भक्ती करा आणि आपल्या कुळदेवतेची भक्ती करा. देवीची तर कराच करा. कुळदैवत, आपलं कुळदैवत काय सांगा बरं? कुळदैवत विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल कुळीचे विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ.
असं नाही सांगितलं की कोणाच याचीच भक्ती करा आणि त्याचीच भक्ती करा. तुम्हाला आवडणाऱ्या एका देवाची भक्ती करा, फक्त एकाची करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. आपल्याला काय पाहिजे? सुख. सुख. आपण तर बाबा सोमवारी शंभो, मंगळवारी मंगळाई, बुधवारी बुधाबाई, गुरुवारी गजानन महाराज, शुक्रवारी जय संतोषी माता, शनिवारी जय बजरंग बली आणि रविवारी ओम सूर्यदेवाय नमो नमः. जमीन हे भानगड. आता तो म्हणते हा मा पार्टीचा नाही. आता ज्याले मतदान करायचं आहे त्याच्याच मागे हिंडसान की सगळेच्याच मागे हिंडसान? मग सगळेच्या मागे हिंडला तो म्हणे हा मा नाही, तोही म्हणे हा मा नाही. जो निवडून तो म्हणे तू काहीच सांगू नको. तू त्याच्याही मागे होता फिरायला, माये मागे होता, आणि तिसऱ्याच्याही मागे होता, आणि चौथ्याच्याही मागे होता. तुझा तुझ्यावर भरोसा नाही, याचं काम होईन काय? म्हणून संत म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. विठोबाचे नाम एक गाव, विठोबाचे नाम एक गाव, विठोबाचे कुळाचारानं राहा, कुळाचारानं वागा. आता काय आहे? कुळाचार झाला, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार. विठोबाचं नाम घ्या, कुळाचारानं वागा. कुळाचारानं वागले की तुम्हाला धर्म कळेल. म्हणजे धर्मानं वागून राहिले तुम्ही. मग धर्म सोडू नये, दुसऱ्याचा धर्माची निंदाही करू नये, दुसऱ्याच्या धर्माची स्तुती करू नये. समजलं काय? दुसऱ्याचा धर्म कितीही चांगला श्रेष्ठ असेल त्याची स्तुती करायची नाही, आणि त्याचं कितीही चुकीचं असेल त्याची निंदाही करू नये. आणि आपल्या धर्माची जर कोणी निंदा स्तुती करत असेल, निंदा ऐकायची नाही, निंदा सहन करायची नाही. कारण आपण कोणा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देशन धर्मासाठी, देव देशन धर्मासाठी प्राण घेतले हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कुणाची भीती नाही. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. विठ्ठला 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 तुम्ही धर्माने जर एकदा काम सुरू केलं, तुमचं धर्माने वागायला सुरुवात केली, म्हणजे विठ्ठलाचं नाम घेतलं, कुळाचारानं वागले, तुम्हाला धर्म कळला, तुमच्या मनामध्ये भाव निर्माण होईल. काय निर्माण होईल? भाव. आणि भावाशिवाय सगळं सुन आहे. भावे विन देवन कडे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कडे. भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितया. भावे गावे गीत, शुद्ध करोनी या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. भाव काही न लगे एक, भावची कारण. भाव एकदा तुमच्या मनात उत्पन्न झाला की तुम्ही भक्तीला लागले, आणि भक्तीने तुम्ही एकदा
पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य येती. काय येते मागे? भक्तीनं एकदा हाती धरलं ना, मागे ज्ञान येते आणि वैराग्य येते. आणि ज्ञानही आलं आणि वैराग्य आलं म्हणजे तो परमात्मा तुमच्या पाठीशी आहे. आणि परमात्मा तुमच्या जवळ आला म्हणजे परमात्म्याची पत्नी कुठे जाईन? परमात्म्याची पत्नी त्याला सोडून जाईन काय? त्याच्या मागे मागे तिला येणं आहे. काही काही जण म्हणतात, महाराज आमच्या संग देव नाही, आम्हाला काही देवाचं काम नाही, पण देवाची बायको आमच्या जवळ आहे. म्हणजे काय? देवाची बायको आमच्या जवळ आहे, लक्ष्मी. पण ते लक्ष्मी आमच्या देवाचे पाय दाबते. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, तिची यावे का कुडते, यावे का कुडते, यावे का कुडते, यावे का कुडते. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. बस एवढंच करा. या आजच्या अभंगातलं हे जे तिसरं चरण आहे, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, हे उलट वाचत आणायचं. आपल्याला समजलं नाही की बाबा महाराजनं रात्री कीर्तनात काय सांगलं, हे समजलं नाही लेक बरोबर. एवढं हे तिसरं चरण फक्त उलट वाचत आणायचं आणि त्या क्रमानं आपली भक्ती करायची. एक देव धरायचा आपल्या हृदयामध्ये, रोजचा देव बदलणं बंद करा, एकाचीच भक्ती करा. अहो तुम्ही ज्या दिवशी विशेषतः महिला आणि विशेषतः पुरुष ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी, लग्न झालं, तुम्ही त्या बाईच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणजे आता ती कुण्या एकाची पत्नी झाली. झाली की नाही झाली? आणि तो कुण्या एकीचा पती झाला. पण तिने याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये बांधता बरोबर चमत्कार काय झाला? त्याच्या अर्ध्या इस्टेटची मालकीन ती झाली की राहिली. किती इस्टेट असो त्याच्या घरी, करोडनं असो की लाखनं असो की एकरनं असो, अर्ध्या इस्टेटची मालकीन झाली की ते बाई. म्हणजे एकाची झाल्यामुळे तिला अर्धी इस्टेट मिळाली. तसं आपण एकाचे जर झालो तर त्याची अर्धी इस्टेट आपलीच आहे ना. म्हणजे शंकाच नाही त्याच्यात काही. म्हणून एकाची भक्ती करा. आणि आजच्या अभंगातलं तिसऱ्या चरणाचं लक्षात ठेवा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, एवढं उलट वाचत आणायचं, त्या क्रमानं भक्ती करायची. आणि आजच्या या परमपावन अशा दिवशी या तिसऱ्या चरणाचं जरी सर्वांनी ध्यान धरलं तरी माझं कीर्तन सफल झालं असं मी समजेन. विठोबा रखोबा, 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 एवढ्या उपमा संतांना दिल्या तरी तुकोबाराय महाराजांना उपमा कमी वाटली. म्हणून शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुम्ही चंदनासारखे शीतल. तुका म्हणे गुण चंदनाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे, तैसे तुम्ही जागे संता जाना, तैसे तुम्ही जागे संता जाना, संत अवतार तुम्हा धराया कर,
संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जनजड जीव. झालेली कीर्तन रूपी सेवा भोलेनाथाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली प्रारब्धाशिवाय कोणत्या गोष्टी घडत नाही. त्याचं उदाहरण आजचं म्हणजे काय, दोन मानकर भाऊ आणि मी दोन लोकांना भेटलो की का यावर्षी एकादशी तुम्ही घ्या. ते म्हणणं नाही यावर्षी नाही पण पुढची आम्हाला दे जा. मानकर भाऊला ते सांगितलं आणि मलाही ते सांगितलं. पण आमच्या शंकर भाऊच्या आणि शरद भाऊच्या तकदीरात आजच्या या प्रबोधिनी एकादशीचा योग होता तो त्यांना घडला. म्हणजे प्रारब्धाशिवाय कोणत्या गोष्टी घडत नाही. आज महाराजनं तेच सांगितलं आणि आईवडिलांची सेवा करा. आणि महाराज या ठिकाणी येऊन आम्हाला उपकृत केलं. त्यांचं आम्ही सर्व भोलेनाथ वारकरी मंडळ यांचे हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे शंकरभाऊ आणि शरद भाऊ या दोघांचे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा त्यांचे हार्दिक अभिनंदन, आभार. सर्व श्रोते मंडळाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन, आभार. आणि पुढची सेवा जर कोणाला घ्यायची असेल तर त्यांनी सांगावं आम्हाला. यानंतर जे आमचे वारकरी मंडळ आहे त्यांनी जाऊ नका. आपल्याला जे भागवताचा कार्यक्रम ठेवलेला आहे ना त्याची रूपरेषा, किती संत भेटले आपल्याला, कीर्तनकार भेटले, त्याचा आराखडा आपल्याला करायचा आहे. म्हणून थांबजा इथे बस. विठ्ठल जय जय विठ्ठल जय. हा बोलले
नाम